यावर्षी हा देशी गुलाब खूपच भरभरून फुलला आणि याला मनाला लुभावणारा सुगंध देखील आहे. म्हणूनच भावप्रकाशकारांनी गुलाबाला हृद्य म्हटलं आहे. याच्या सुगंधामुळे मन प्रसन्न होऊन अँक्झायटी कमी होते. संस्कृतमध्ये शतपत्री आणि तरुणी ही देखील गुलाबाची नावे आहेत. गुलाबाच्या शेकडो जाती भारतात आढळतात. काश्मीर आणि हिमालयात जंगली गुलाब देखील आढळून येतात. ही छोटीशी मधुमाक्षिका फुलातला मकरंद गोळा करते. या मधमाशा, परागीकरण करणारे कीटक जर नाश पावले तर अन्नधान्य निर्माण होणार नाही आणि मनुष्यजात देखील नष्ट होऊ शकते. कीटकनाशकांमुळे हे उपयोगी कीटक देखील नष्ट होतात. मी हे लांबचे फूल ठेवले यांच्यासाठी, तसंही ते माझ्या हाताला येत नाही. या गुलाबाच्या बीला रोज हिप्स असं म्हणतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा आहेत. हे इम्युनिटी वाढवायला उपयोगी आहे. गंमत अशी आहे की संस्कृतमध्ये गुलाबाला तरुणी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये गुलाबाच्या बीला रोज हिप्स असं म्हटलं जातं. याचा हर्बल टी देखील तुम्ही करून पिऊ शकता. या पाकळ्यांचा कुलगुतला उन्हाळ्यात थंडावा देणारा, पोट साफ ठेवणारा आणि पित्तशामक आहे. आईकडे एक काचेची बरणी आहे ज्यामध्ये मिळतील तशा गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर घालून मिसळून ठेवते आहे. ही बरणी उन्हात ठेवली तरी चालेल किंवा तसाही याचा चांगला गुलकंद तयार होतो. पाण्याचा हात लावला नाही तर त्याला बुरशी देखील येत नाही. असंच एकदा लाल देशी गुलाबाच्या पाकळ्या माझ्या मुलीने दोऱ्यामध्ये ओवल्या आणि काचेच्या बरणीमध्ये अधांतरी लटकवून ठेवले हे 2-4 गजरे. बरणी पक्के झाकण लावून दिवसभर उन्हात ठेवली. दिवसभराच्या उन्हामुळे पाकळ्यांमधील गुलाबजल जे होतं त्याची वाफ झाली आणि रात्रीच्या थंडाव्यामुळे पुन्हा त्याचं पाणी झालं आणि आपल्याला अगदी शुद्ध देशी गुलाबजल मिळालं, जे आपण अँटीबॅक्टेरियल म्हणून सुद्धा वापरू शकतो.